राज्यभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं चित्र जे आहे ते येत्या काही दिवसात समोर येणार आहे। येत्या काही तासामध्ये जे आहे ते राज्यभरामध्ये आचारसंहिता देखील लागू होणार आहे। निवडणुकांचं बिगुल देखील आता वाजण्यास सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थानं लोकसभा मतदारसंघ निहाय जे वेगवेगळे कौल मांडले जाणार आहेत। दरम्यान देशभरासह राज्यभरात गाजलेला मतदारसंघ अर्थात माढा लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये 2009 साली या मतदारसंघाची रचना झाल्यानंतर या मतदारसंघ जो आहे तो निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचं पहिलं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य जे आहे ते शरदचंद्रजी पवार यांना लाभलं होतं। त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी खासदारकी पटकावल्यानंतर माढ्याचं बारामती करू असं जे स्वप्न आहे ते संबंध माढा लोकसभा मतदारसंघाला लागून राहिलं होतं। मात्र प्रत्यक्षात माढ्याचं बारामती न झाल्याची भावना जी देखील समोर आल्यानंतर 2014 साली पवार साहेबांनी या मतदारसंघातून माघार घेऊन विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये देखील त्यांनी विजयश्री जो आहे तो खेचून आणला आणि 2019 मध्ये मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी भाजपनं दिली। 2019 मध्ये मोहिते पाटलांनी बळ दिल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहे ते खासदार झाले आणि 2024 मध्ये आता मात्र जे मित्र होते ते शत्रू झालेत आणि जे शत्रू होते ते मित्र झालेत। अर्थातच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते भाजपमध्ये अंतर्गत खदखद जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच या मतदारसंघाचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघावर 2019 मध्ये जे भाजपाचं वर्चस्व होतं ते भाजपाचं वर्चस्व रोखून काढण्यासाठी राष्ट्रवादीने देखील संजय मामा शिंदे यांना इथून उमेदवारी दिली होती। मात्र प्रत्यक्षात संजय मामा शिंदे जे की आता सद्यस्थितीत करमाळ्याचे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी जो आहे ते माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला। त्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोठं सिंहाचं बळ जे आहे ते अकलूच्या मोहिते पाटलांनी दिलं होतं। माळशिरसमधून जवळपास 1 लाखाचं मताधिक्य दिलं होतं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या वाट्यामध्ये 1 लाखाचं योगदान जरी असलं तरी केवळ 85,000 मताधिक्यानं जे आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले होते। एकंदरीतच मोहिते पाटलांचं बळ जे आहे ते यंदा मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणार नसलं तरी माढ्याचे आमदार शिंदे बंधू असतील, मान खटावचे जयकुमार गोरे असतील, यासह अन्य नेते मंडळी सांगोल्याचे शहाजी बापू असतील हे त्यांच्या पाठीशी आहेत। मात्र दुसरीकडे मोहिते पाटलांची साथ जी आहे ती निंबाळकरांना मिळणार नाही। मागील 2 दिवसापूर्वी भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची दुसऱ्यांदा संधी दिली, उमेदवारी दिली। दुसरीकडे मात्र भाजपनं धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यानं मोहिते पाटील समर्थकांमध्ये या ठिकाणी जे आहे ते अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे आता मोहिते पाटील काय भूमिका घेणार, बंडखोरीच्या तयारीत महाविकास आघाडीमधून महायुतीमधून बंडखोरी मोहिते पाटील गट करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमधून या ठिकाणी महादेव जानकर यांचं नाव देखील आघाडीवर असताना आता मोहिते पाटील येत्या काही दिवसामध्ये हाती तुतारी घेण्याची देखील दाट शक्यता राजकीय वर्तवली जाते। त्यामुळं या दरम्यान सगळ्या वातावरणात आता ज्या पद्धतीनं माढा आणि शरद पवार ना पाडा अशी ट्रेड मागच्या काही 2 निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली 2014च्या, त्याचप्रमाणे आता ट्रेड जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय। माढा आणि निंबाळकरांना पाडा, नेमकी हा ट्रेड का सुरू झाला आहे, नेमकी खतखत कुणाची आहे, जनतेच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या माढा शहरात आहोत। ज्या मतदारसंघाचंच नाव माढा आहे त्या माढ्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे, लोकांच्या मनात नेमकं काय दडलंय, लोकांना काय वाटतंय आणि खऱ्या अर्थानं हेच लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असलेले जनता असते आणि हे जनता जी आहे ती नेते मंडळींना आपापली जागा दाखवून देत असते। या संदर्भात मी आता जर पाहिलं तर माढा बसस्थानकावर आहे, या ठिकाणी जर सर्वसामान्यांच्या मनात नेमकं दडलंय काय हे आपण स्पष्ट जाणून घेणार आहोत। आपल्या समेत काही माढ्यातील नागरिक आहेत। दादा कुठले तुम्ही? दारपळशिना तालुका माढा जिल्हा सोलापूर। नागनाथ भिकाजी थोरात। कसं पाहताय सध्या वातावरण गरमागरम सुरू झाले लोकसभेचं? या वास्तविक पाहता माढा हा जुना तालुका 3 तालुक्याचा 1 तालुका होता। आज माढ्या तालुक्याची एवढी फाडाफाड केली ह्या पुढाऱ्यांनी, इथले बरेच काय सरकारी ऑफिसं परगावला हलवले
आणि आतासुद्धा त्यांचा वाईट एक प्रयत्न चालू आहे, कोर्ट इथनं हलवायचा चाललेला आहे. म्हणजे माढा शहर हे विकास करण्याऐवजी भकास झालेला आहे. याच मतदारसंघाचं नाव माढा आहे, जी की माढा लोकसभा, माढा विधानसभा देशभरात गाजलेलं नाव आहे, ज्या की शरद पवारांनी या 2009 साली या मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे गेले, निवडूनही आले. मग माढ्याचं बारामती, त्यानंतर निंबाळकर, मोहिते पाटलांनी देखील खऱ्या अर्थाने माढा शहराचा विकास झाला आहे का म्हणण्यापेक्षा लोकसभा मतदारसंघाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणाचं नाव एवढं गाजावाजा होतोय, टी व्हीवर असतील, पेपरमध्ये असतील, हे काय वाटतंय नागरिक आणि एक मतदार म्हणून? अतिशय वाईट परिस्थिती माढा तालुक्यात केलेली आहे ह्या लोकांनी. वास्तविक पाहता हा जुना तालुका, इंग्रजाच्या काळातला एकमेव तालुका, मोहोळ, माढा आणि करमाळा या 3 तालुक्याचं हे ठिकाण होतं. अशा ह्या ठिकाणाचं उद्ध्वस्तपणा ह्या लोकांनी जसं कुत्र्यानं पोतं फाडावं अशा या पुढाऱ्यांनी केलेलं आहे. शरद पवार साहेब या ठिकाणी जाहीर सभा घेतली. त्या सभेमध्ये सांगितलं की मी बारामती करणार आहे माड्याची, पण त्यांनी मती तर काय ठेवलीच नाही, पण माड्याचे 12 वाजविले. तेव्हापासून ह्या पुढाऱ्यांचं माड्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अशा पुढाऱ्यांना इथून पुढं सावधानता बाळगून माढा तालुक्यातले मतदारसंघानं किंवा मतदारांनी अशा नालायक लोकांना मतं देऊ नये असं माझं मत आहे. बरं, पवार साहेबांनी बारामती केली नाही म्हणून निंबाळकर या मतदारसंघात त्यांचं भाजपचं कमळ उमललं. बरं, निंबाळकरांची कशी कारकीर्द राहिली? निंबाळकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की माड्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी नाहीत. म्हातारे माणसं इथं स्टँडवर बसतात, ती स्टँड बी व्यवस्थित नाही, इथं रस्ते नाहीत चांगले. दुसरी गोष्ट आम्हाला ती काय म्हणतात ते इकडं हे मिळालेलं क्रीडा संकुल मिळालं होतं. इथं आम्हाला बसण्या उठण्यासाठी व्यवस्थित कुठं काय तालुक्याच्या ठिकाणी असावं, म्हाताऱ्या माणसाला फिरायला जायला किंवा तिथं आपलं काय जे टाईमपास करायला अशी काय व्यवस्था नाही. दुसरी गोष्ट पाण्याची टंचाई आहे, रस्त्याची टंचाई आहे. अनेक गोष्टी या माड्याच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन निंबाळकरांनी दिलं होतं. आम्ही काही मंदिराचे सभामंडप किंवा म्हाताऱ्या माणसांना बसण्या उठण्याचं ठिकाण सभागृह असावं ही विनंती केली. निंबाळकर साहेबांनी त्यावेळेला होय म्हणले आणि पुन्हा निंबाळकर इकडे आलेच नाहीत. बरं, आता निंबाळकर पण आहेत, भाजपनं दुसऱ्यांदा निंबाळकरांना संधी दिली आहे, म्हणजे पुन्हा एकदा खासदारकीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. आणि दुसरीकडे अजून तुतारीचा माणूस असेल किंवा अन्य पक्षाचा महाविकास आघाडीमधनं कोणताही नेता अजून उमेदवार समोर आलेला नाही. धैर्यशील मोहिते पाटील असतील, मोहिते पाटील घराणं अकलूजचं नाराज झालंय निंबाळकरांना तिकीट दिल्यामुळं. काय वाटतंय तुम्हाला, एक भाजपचं कमळ इथं उमलेल का तुतारी घुमेल? मला काय वाटतंय, आपल्या जिल्ह्यातील आपल्या स्थानिक उमेदवार असावा. निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातले फलटण तालुका आहे. त्याने एवढ्या थापा गप्पा मारल्या, हे आमचा किल्ला आहे, देवीचं मंदिर आमच्याच लोकांनी बांधलं, कुठं काय काय बऱ्याच का थापा गप्पा त्या काही वेळेला मारल्या. त्याच्यामुळं या तालुक्यातली लोक त्यांना भुलले गेले आणि ते मतदान झालं. मग ह्या थापागप्पा आहेत, ह्या थापागप्पाला कुठवर आम्ही बोलायचं, किती दिवस बोलायचं आणि तुम्ही किती दिवस थापागप्पा मारणार? मग योग्य कोण ठरल निंबाळकरांचं आव्हान थोपवण्यासाठी, महादेव जानकर का धैर्यशील मोहिते पाटील? महादेव जानकराचं बी जरा इकडे तिकडेच वाटतंय थोडंसं, का ती वावड्या उडवणारी माणसं नको आहेत. ठाम पाहिजे, ठाम. मग धैर्यशील मोहिते पाटील हे कार्यकर्ते चांगले आहेत, मला बरं वाटतं त्यांचं, म्हणजे कर्तव्य बी कार्य बी आणि ते धीर बी आहेत. या तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांनी जर शपथ घेतली, निश्चितच आपल्या तालुक्याचा विकास होईल असं धैर्यशील पाटलाबद्दल मला वाटतं. मोहिते पाटील जे आहेत ते योग्य उमेदवार असल्याचं सांगताना यांच्या एकंदरीत मान्यावरून येतं. आपल्यासोबत काय अन्य मंडळी देखील. मामा कुठल्या गावचं? बार्शी तालुका, उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघ. बरं, कुठले तुम्ही? सोलापूर मतदारसंघ. देशमुख साहेब कुठले, इथलेच का तुम्ही? बरं, कसं आहे वातावरण माड्यात, काय चाललंय? माड्यात काय नाहीच की म्हणते ते बरोबर जाईल सगळं. काय त्यात माड्याचं झालंय का काय कल्याण विकास? काय नाही झाला हे म्हणते ते काहीच चूक नाही. हा उदास करायला लागलेत, बरोबर आहे की. आपल्याकडे काय ज्येष्ठ मंडळी देखील आहेत जे की निवांत बघून सगळे देशभरातल्या घटना असतील, पेपर वाचता. कसं चाललंय काय मोदींचा गवगवा? गॅरंटी देतात मोदी, तर गॅरंटी देते. काय गॅरंटी खरी होईल का? आता काय सांगता येतं काय? बर,
काय सांगतो मी? एवढे पावसाळे तुम्ही खाल्ले ते बघितले त्या सगळ्या निवडणुका कसं काय चाललंय नेमकं काय मोदी साहेबाचं जे नियोजन आहे ते आतापर्यंत झालंय ठीक हां आणि शब्द पाळणाऱ्यापैकी ते एक नेते आहेत बर त्यामुळं मला त्यांच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्या उमेदवाराबद्दल मला आस्था वाटते हो. काय खरंच कामं जनतेची केलेत की. शेतकऱ्याची मोदींनी केलेत की बर काय त्यातली आवडलेली कामं कुठली आता काँग्रेसनं किंवा राष्ट्रवादीने 5 पैसे कोणाला दिलं नाही घरं भरली त्यांची बर. भ्रष्टाचारानं आणि ह्यांनी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला 2,000 रुपये 6,000 रुपये वर्षाला दिलेत 6,000 रुपये 5 पैसे कोणाला देत नाहीत बरं, आणि झाले हां म्हणजे इथला कुठला का असं ना भाजपचा फेवर उमेदवारावर तुम्हाला असता कुठलं गाव माणेगाव माढा तालुका. झाले ते कामं निंबाळकरांनी कामं केली ती का केलेत की कामं केल्याचं सांगतायत निंबाळकरांना एक प्रकारे इथं जे आहे ते सहानुभूती देखील दाखवताना आपल्याला नागरिक पाहायला मिळत आहेत कुठले तुम्ही माडा बर कसं काय चाललंय माड्याचं काय आता जे आता 2 मोहिते पाटले आणि रणजित निंबाळकरांच्या जी फाईट लागलेली आहेत हां गेल्या वेळी रणजित निंबाळकरकडे काय होती लोक बरोबर हो आता काय मोहिते पाटलाकडं ह्यांच्यात रिसिकेत चालू आहे बर तर आता एक नवीन चेहरा पाहिजे ह्याच्यात बर बर काय? मग कुठला चेहरा असं वाटतंय म्हणजे जाणकार असेल किंवा काय असेल घाटातले महाविकास आघाडीकडून एक नवीन चेहरा पाहिजे सगळीकडे आता नुसता माडा चालू आहे काय माड्याचं झालंय का काय नाही विकास नाही जागा भरपूर आहे MIDC जागा आहे गेल्या वेळी निंबाळकर साहेबांनी सांगितलं MIDC इथं आम्ही करतो जागा उपलब्ध आहेत माड्यात आता जवळजवळ मुल्यम ह्या साईडला जागेची उपलब्धता कमी आहे पण माड्यात जागेची उपलब्धता जास्त असताना सुद्धा नेते मंडळीने विकासाचा दृष्टिकोन इथं ठेवला नाही काय बर तर इथं जे का कोणी निवडून आहे ना की माड्याच्या विकासासाठी काही तर प्रयत्न केला पाहिजे जागा भरपूर आहेत आता जवळ क्षेत्र 1,000-1,500 एकरात क्षेत्र माड्यात पडून आहे MIDC साठी कारखाना काय तर उद्योग धंद्यासाठी काय तर विकसित प्रयत्न केला पाहिजे पण त्या दृष्टिकोनातून काय होत नाही दरवेळेला आले की आश्वासन देते ते आम्ही ही करणार आम्ही ती करणार आता एक 15 वर्ष इतिहासात काय केलंय त्यांनी आता गेल्या वेळेला रणजित साहेब निंबाळकर निवडून आले सभामंडप दिले काय काय ठराविक गोष्टी दिल्या पण काय रोजगाराचं काय इथं उत्पादन साधन आहे का किंवा 2-3 हजार लोकांचं जगण्याचं साधन आहे का आता बघितलं लोकांचं इथं काय ना अकोला साईड घ्या तुम्ही माळशिरस घ्या तिथं विकसित साधनं भरपूर आहेत तिथं उलाढाल भरपूर आहे पण इथं नाही ना या तालुक्यात जे तो येतो मी ही करणार मी ती करणार फक्त आश्वासन आहे बरं आश्वासन आहे एकीकडे निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर दुसरीकडे नाराज झालेला मोहिते पाटील गट कसं पाहताय काय कोण असावा उमेदवार तुतारी घुमेल का कमळ फुलेल पुन्हा नाही तुतारीच घुमणार यंदा बर का तर निंबाळकरांनी माड्यासाठी काही एवढं हे केलेलं नाही बर की त्यांनी करायचे त्या गावाला केलंय पण माड्यासाठी काही येणे नेते मंडळाकडे जाणे तिथनंच त्यांचे दौरे तिकडून तिकडंच होणे ह्याच्या पलीकडे त्यांचं काय झालेलंच नाही आता माड्याची अवस्था बघा बस स्टँडची तुम्ही काय कुठल्या गावात कशी असेल खेड्या गावात भारी आहे तर माड्यात कसं आहे बस स्टँड विकास करायला कोणत्या माणसाला तुमची पसंती असेल कोणत्या उमेदवाराला रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं बी आहे आणि नाराज झालेले मोहिते पाटील गट आहेत ते देखील येत्या काही दिवसात तुतारी हाती येणार असल्याचं कळते माहिती समोर येते दुसरीकडे महादेव जानकर बी आहेत कोण असावं मोहिते पाटील आलं तर विकास होणार सोलापूर जिल्हा हलवणारी माणसं आहेत ते रात्रीत त्याच्यामुळं हा काय असं नाही की विषय की काही गोष्टींनी मोहिते पाटलांना लोक साथ देणार नाहीत असं नाही देणारच साथ असे बरेच लोक आहेत निश्चितच त्यामुळं मोहिते पाटील गट जो असेल किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये विकास करण्याची कुठंतरी धमक आहे काहीतरी ते करू शकतात जिल्ह्याचं राजकारण मोहितेंनी हलवलंय त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी काय कठीण नसल्याचं देखील प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला इथं नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात मावशी कुठले तुम्ही कापशेवाडी बरं कसं आहे काय मोदींचं काम मोदींचं काम बरं आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी बरं आहे का बरं मतदान करता का हा करतो दरवर्षी मतदान करता बरं आता या मतदारसंघाचा खासदार कोण होता आता बबनदादा नाही खासदार काय सांगताय माहितच नाही तुम्ही फोटो दाखवला तर ओळखताल का फोटो माहित आहे त्यांचा तुमच्या गावाकडे वगैरे कधी आले का
काय माहिती आता आता सध्याचं नाही आलेलं दिसत. बर हां. बर बर म्हणजे मोदींचं काम चांगलं आहे. बर कुठले तुम्ही? पोपळाय तालुका. बर कसं आहे वातावरण इकडे? वातावरण बरोबर नाही. धरतीशीर पाटलाचं वातावरण चांगलं आहे. धैर्यशील मोहिते पाटला. काय निंबाळकर का नको? नको आम्हाला तिथं आलाच नाही कधी. आलंच नाही तर कधीच नाही. मोहिते भाजपनं तर राव दुसऱ्यांदा दिली की दिले तरी अपक्ष राहिलं तर तो येणार. धैर्यशील मोहिते पाटील कार तर वडील आले ते सोलापूर. बर असं त्यांचं परंपरा आहे. बालेकिल्ला आहे त्यांचा. बर असं मी म्हणतो बरं का. हां हां म्हणजे कामं चांगली आहेत त्याची. चांगलं आहे त्याला करणार आणि मी ठोक टाकणार त्यांना. बरं मामा काय मोहिते पाटील बरं म्हणते निंबाळकरापेक्षा? मी तुर्क पिंपरीचा आहे. तुर्क पिंपरी. मामा कुठले तुम्ही? पोखरापूर मोहोळ तालुका. मोहोळ तालुका तिकडे मावशी तुम्ही? तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोहिते पाटील गटाला जे असेल किंवा धैर्यशील मोहिते पाटलांना बरे आहेत. जिल्ह्याचं राजकारण ते हलवू शकतात. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी काय कठीण नाही आणि ते अपक्ष जरी राहिले तरी निवडून येतील असा आशावाद जे आहे ते नागरिक बोलताना व्यक्त करताना पाहायला मिळतात. काही आणखीन नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहात. या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याचं अनेकांना उत्सुकता निर्माण झाली. मी सध्या माढा बसस्थानकावर आहे आणि या सर्वसामान्यांच्या मनात नेमकं दडलंय काय? लोकशाही आहे अर्थात मतदान हे लोकशाहीतलं महत्त्वाचा घटक आहे आणि हेच नागरिक जे आहेत ते उमेदवारांना निवडून देण्याचं काम करून खासदार आमदार करत असतात. आपल्या समेत काही नागरिक आहेत. मामा कुठले तुम्ही? तांदळवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर. बर कसं चाललंय का आता सध्या? ओके चाललंय. म्हणजे सगळं ओके नाही कधीच कमी पडणार नाही कधी जास्त येणार नाही. बर मग सांगा एक आणि काय पाहिजे? बर म्हणजे गॅरंटी तुम्हाला बावली आहे की गॅरंटी आहे की मोदींची गॅरंटी जगतोय ना. बर गॅरंटीवर जगतो माणूस. सकाळी उठल्यापासून कोणाच्या आशेवर जगतो. आईला कोणतरी मित्र चहा पाजणार आहे बरोबर. कुठून तर काही येणार आहे हे आशेवर जगतोय. म्हणजे मोदींची गॅरंटी आहे तशी तुमची काय? मोदीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? माहितले आपल्या माडा लेवलला बोला. मोदी दिल्लीला आहे. बर नाही आता मोदींचं नाही सगळं उठलंय सुटलं मोदीवर धरायचं. चांगलं केलं की मोदीनं, वाईट केलं की मोदीनं, सगळं केलं की मोदीनं. आहे मोदींचा चेहरा पोळी करूनच लोकसभा निवडणुका होते त्या ना. का ती चेहरे येड आहेत का? ग्रॅज्युएट आहेत सगळी त्यांना कळत नाही काय? मला काय म्हणायचं आहे ती काय कणानान खाते ती का? मोदीचं नाव काय घेता तुम्ही? मोदी काय करावं आता? सगळं ग्रॅज्युएशन झालेली माणसं सगळं आता मोदींकडे बघूनच चालू आहे. हो नाही तर काय आता कोणाकडे बघून चालायला पाहिजे? नाही तुम्हाला काय वाटतं? आणि बापाकडे बघून चालायचं का चुलत्याकडे बघून चालायचं? बरं सांगा तुम्ही. बरं आता माड्यावरच बोलायला. माड्या काय बोलायचं माड्यावर? काय माड्याची अवस्था आहे? सगळं मस्त बबनराव शिंदे आमदार आहे. संजय शिंदे आमदार आहे. हो कारखान्यात काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. ऊसाची अवस्था काय? ज्यावेळेस 2000 साली 1100 रुपये ऊसाला भाव होता तेव्हा 300 रुपयाला खताचं पोतं होतं. आता 2000 भाव दिला 2500 1300-1500 रुपयाला पोत आहे. हा काय आणि काय ह्याच्यापेक्षा काय महागाई वाढत चालली. हो रोखे होण्यात बँकेला हे सगळे बँका लुटले त्यामुळे गरीबाला पैसे मिळत नाहीत. ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे आणि काय सांगायचं? कारखान्यात काटे हाणायचे सगळं काय त्यांचं व्हायचं आणि मरणार शेतकरी आणि शेतकऱ्याच्यावर सगळं तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही प्रश्न विचारू नका. ही जी आत्मीयता आहे तुमची ती मनातलं खदखद आहे. खदखद आहे म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही प्रश्न विचारायला नाही पाहिजे. तुम्ही जे भडवे आहेत ना सगळे लाच खाऊ त्यांच्या तुम्ही घसुऱ्या जाऊन घरात गवसायला पाहिजे. तुम्ही असं सर्वसामान्य विचारच नाही पाहिजे. बरं आता 2000 शेतकरी नाही शेतकरी कृषीप्रधान आहे म्हणून आज ही सगळे जगते ती कुत्री. हे आज जी खात्यात ना कुणामुळे खात्यात मला त्यांनी सांगायचं. बसा बसून बोललाय. ताणच ना कवा तू आयुष्य 24 तास मला काय का कसं आहे माहिती आहे का? 2009 साली या माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरद पवारांनी केलं होतं. माढ्यात नाही केलं होतं 2009 माहिती का? शरद पवारनं काय केलं माहिती आहे का? शरद पवारनं विजयसिंह मोहिते पाटला तर संजय शिंदेत भांड लावली. बघा कसा फायदा घ्यायचा असतो सांगतो तुम्हाला. तुम्ही अनेक बी पत्रकार असून तुम्हाला काय म्हणजे मनाला मला लाज वाटायला लागली. तुम्ही फक्त काय करता उकरून गचकर नसतं ना तर खाजून अवधान आणायचं बरोबर. मला सांगा मतदारसंघ इथली का मिळाली ती काय तवा? अरे तुम्ही भांडणं करायची तुम्ही म्हणायचं हा विजयसिंह मोहिते पाटला का पाडलं सांगा पंढरपूर मतदारसंघातून. जो माणूस 35 वर्ष पालकमंत्री होतोय त्याला तुम्ही सगळ्यांनी पाडायचं. ह्या पंथाने असं करायचं दाढीवाल्यालाच मतदान द्या. अरे तुमच्या खेळ आहेत सगळ्या ह्या पुढाऱ्यांच्या. मग शरद पवार येऊन आयतावर बसलं नाही तर काय होईल? बर आता एक त्याला आणलं नाही. नेते मंडळी पुढाऱ्याकडे जायचं ती काय त्यांची ती भूमिका मांडत असतील. एक सर्वसामान्य आहे आपण लोकशाही. आता माझं ऐका तुमचं ऐकलं मी एवढं आता माझं बी ऐकायला पाहिजे का नाही? आता तुम्ही वयस्कर आम्ही नेमके नागरिकांच्या मनात कसा वाटतंय ज्यूस? मस्त एकदम. बर इकडे एकीकडे थंडावा दुसरीकडे गरमागरम चालू आहे. राजकारण असो उन्हाची तीव्रता असो आता काय ज्यूसवरच भागवावं लागेल कारण कुणाचंच लक्ष नाही माढा तालुक्याकडे माढा शहराकडं. त्याच्यामुळे आपलं 15 रुपयाच्या ज्यूसवर भागवून थंडावा निर्माण करायला चालू आहे. बर कसं बघता एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत माड्याचे आतापर्यंत राहिलेले आहेत. एक टर्म दिले पुन्हा एकदा भाजपनं त्यांनाच खासदारकीचं तिकीट दिल्यामुळं मोहिते पाटील अस्वस्थ झालेत. कसं पाहताय याकडे?
माझं तर म्हणणं आहे मोहिते पाटलांना ह्या बारचीला माढा मतदारसंघात चान्स द्यायला पाहिजे. ह्या मतदारसंघात नसताना सुद्धा बरीचशी कामं त्यांनी ह्या मतदारसंघात केली ती. आणि इथं ठाण मांडून बसलेल्या नेत्यांनी माढा बाकाच करून टाकलेला आहे. त्यामुळं ह्या बारचीला मोहिते पाटलांना इथं लोकांनी चान्स द्यावा आणि काम करण्याची संधी द्यावी त्यांना, असं वाटतंय आम्हाला. कुठले? मातपूर. बरं, कसं आहे निंबाळकर मोहिते पाटील? काय निंबाळकरला पण कधी बघितलंच नाही अजून 5 वर्षात. तर बघितलंच नाही खासदाराला? आपल्याकडे आलंच नाही तिथं. माढा शहरात नव्हतं कुठं खेडेगावात फिरतच नाहीत निंबाळकर. फिरलेच नाहीत गावात वगैरे कधी काही कधीच नाही. गेल्या वेळेस इलेक्शन टायमाला सुद्धा आलेलं नव्हतं. माड्यात आला असतं तर माडा ही करून गेला असतं, पण आमच्या गावात आम्ही कधी बघितलं नाही अजून. मग कसं काय आणि यंदा कसं? यंदा काय निंबाळकर सोडून. मोहिते पाटील स्वस्त झाले, तुतारी घ्यायचे इराद्यात आहेत. पाहिजे आपल्याला. पाहिजे. बरं, का पाहिजे? निंबाळकर आपल्या स्थानिक आपल्या भागातला आहे. निंबाळकर तिकडं सातारा जिल्ह्यात पडले. ते काय आपल्या भागात काय त्यांचं लक्षच नाही. ते त्यांच्या पुरतं तेवढं बघतात, तिकडं मान खाटावती तिकडे भागातच तेवढं. आपलं काय म्हणजे हेच नाही त्यांचं, आपल्याकडे येतच नाहीत ती कधी. म्हणजे येतच नाहीत आणि एक स्थानिक असावं. बरं, कुठलं मामा? लोंडेवाडी. कसं चाललंय काय माढा मतदारसंघात? काय माढा मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध विजयशी मोहिते पाटील. हा, तर या विजयशी मोहिते पाटलाला पुढे जरा, आता मागत बसून नाही चालायचं. विजयशी मोहिते पाटलालाच निवडून द्यायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. निंबाळकरांना का नको? काय ते येतच नाहीत आतापर्यंत, कधी आले बी नाहीत आणि काय कार्य बी केले नाही. आणि मागच्या आठवड्यात काय तर तुमच्या गावात कार्यक्रम झाला खासदारांचा, लोंडेवाडीचा ना? हा, मला खासदार झाला असेल. मला काय माझ्या शेत, मी बाहेरगावी गेलेलो होतो, लातूरला गेलो, त्यामुळे मला काय माहित नाही. निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटील. बरं, मोहिते पाटलांना इथं एक व्यावसायिक देखील आहे. एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं काय माड्याचा विकास झालाय का? माड्याचा विकास नाही. इथलं लोकसभेला ही पण चाललंय, आपलं लोकसभा मतदारसंघ ही नाही का आपलं मतमोजणी, विधानसभा मतमोजणी गेलेली आहे. परत तहसील कार्यालय पण चाललं होतं, मध्ये कोर्ट पण चाललं होतं. म्हणजे विकासाचं काय ठेवलंच नाही यांनी. दुसरी गोष्ट, धंदे तर काय नाहीच नाहीत कोणाला. सगळे मार्केट डाऊन झाले सगळे माड्यात. काय करायचं आता सांगा? आमदार साहेब पण काय काम करत आहेत, खासदार साहेब तर येतच नाही इकडे. येतच नाही. कधी आले तर निस्ते हॉर्न करत. मग यंदा इरादा काय आता, निंबाळकर का मोहिते पाटील? तर यावेळेस फक्त आता काय कोण उमेदवार आवडेल त्यालाच मत टाकणार आपण ना. निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा तुतारी घ्यायचे इरादा आहेत. माणूस काम करेल त्यालाच मत टाकायचं आपण. बरं, कोणी दोन्ही पैकी आवडेल त्यालाच पुढे. म्हणजे चिकित्सक पद्धतीने उत्तर देताना पाहायला मिळतात. एकंदरीत मोहिते पाटील योग्य ठरतील, स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांना यंदा संधी दिली पाहिजे असं मत जे आहे ते व्यक्त करताना नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. माडा आणि निंबाळकरांना पाडा अशी काहीशी ट्रेंड निर्माण झाली. काय नेमकं माडा आणि निंबाळकरांना पाडा? कोणी काहीच केलं नाही आतापर्यंत. 5 वर्ष लिंबाळकर सुद्धा होते, त्यांनी सुद्धा काय सुद्धा केले नाही. आणि आता काय खरं आहे, कोणाला मतदान टाकावं हे माडा वाशांना कळतंय की फसतो काय की अजून आम्ही मतदान करून. अजून सुद्धा माडामध्ये काही सुद्धा झालेले नाही. आणि राजकारण हे गचाळ झाले. आपण कुठल्या पक्षाला मतदान करतो ही सुद्धा लोकांना नीटनेटकं कळलं नाही. मग काय निंबाळकर मोहिते पाटील काय चाललंय नेमकं? काय चाललंय त्यांची त्यांना माहीत आहे. लोकांना फसवणूक चालू आहे. लोकांचे डोळे झाकून मतदान घ्यायचे. जी गोष्ट आधीपासून झालेली आहे ते त्याच्यावर जाऊन फोटो काढणं, हे बाबा आम्ही केले नाही, लोकांचे मत हे करणं. मग यंदा काय निंबाळकर का मोहिते पाटील? आता जे जनता ठरवून तेच. नाही, मग निंबाळकरांना स्वस्त झाल्यामुळे उमेदवारी मिळाल्यामुळं मोहिते पाटील समर्थक देखील आक्रमक होते. कुठं पाडा आणि काय पाडायची भाषा आताच होऊ लागली निकालाच्या आधीच. आता विषय काय असा की आधी सुद्धा मोहिते पाटील होते, त्यांनी सुद्धा माड्यासाठी काय असं दाखवलं नाही. आणि परत लिंबाळकर आले, 5 वर्ष एकदा निवडून गेले, परत त्यांनी सुद्धा चेहरा दावला नाही माड्याचा. खासदार कोण व्हावा माड्याचा? काम करणारा व्हावा, कोणीही असो. कोणीही असो, माड्याचं काम करणारा खासदार असावा. कसं वाटतंय माड्याचं वातावरण? माड्याचं वातावरण पहिल्यापासून पिकत जाईल असंच जाईल. कुणी काय केलं माड्यात? आजपर्यंत काय केलं माड्यात? लय माड्याचं तर नाव टीव्हीवर झळकतंय, पेपरमध्ये येतंय सारखं. काय केलं कुणी माड्यात? काय केलं आतापर्यंत? काहीच केलेलं नाही माड्यात. मग काय कोण खासदार निवडायचं ठरवलं यावेळेस? काय लिंबाळकर म्हणते ते. दुसरीकडे मोहिते पाटील बी आहे. मग निंबाळकर का मोहिते पाटील? लिंबाळकरच झाला बी नाही. एकीकडे म्हणता परत निंबाळकरच म्हणता.
निंबाळकर. बर निंबाळकर. काही तरुण वर्ग देखील जे आहे ते आपल्याला असं कसं लोकशाहीत आहे बोललं पाहिजे काय आपल्या समोर काय तरुण मतदार वर्ग आहे जो की देशाचं भवितव्य आहे. कसं पाहताय निवडणूक येत्या येऊ घातलेल्या आहेत. एकीकडे निंबाळकर रणजितसिंह निंबाळकरांचं नाव आहे. दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणुकीला देखील सामोरे गेले होते. कसं पाहताय निवडणुकीचा अंदाज काय पाहताय? एकीकडे रणजितसिंह निंबाळकर एकीकडे आणि दुसरीकडे मोहिते पाटील देखील समोर येत आहे. महादेव जानकरांचं देखील नाव येते समोर. कसं पाहताय? नाही काय वाटतंय काय नाही कसं झालाय का विकास आणि कोण असावा खासदार? विकासाबद्दल काय केलं पाहिजे? नाही बोलता एकंदरीतच तरुण वर्ग आजचा देखील संदिग्ध अवस्थेत दिसतो की बोलताना थोडं बिचकताना पाहायला मिळतात. एकीकडे ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीमध्ये मतदान ही मोठी प्रक्रिया आहे आणि हे असताना देखील तरुण वर्ग जो आहे तो आजचा जरा बोलताना दचकताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे.